रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एकमेकाशी चांगले संबंध आहे म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी. हे तुम्ही मीडिया आला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं, पण मला असं वाटतं मी मागच्या 20 ते 25 वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी येत असतो. आधी ते तिकडे राहत होते, ते पुण्याहून यायचे, NDTOचे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे, भेटायचो. त्याला काय त्यांचे भाऊ हे सगळे हे टुडे आमच्या कनेक्टमध्ये आम्ही असणारे होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं असं शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही. राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करायचं. मला असं वाटतं एक शहरातले आम्ही नागरिक, एक मित्र, जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे. म्हणून अशा सण ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात, ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात. असं काही ते आले नाही किंवा मीच आलो अशातला काही भाग नाही. त्यामुळे मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतं. बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या, पण मला त्याच्यात कोणतेही वावगं वाटत नाही. पण ही तुमची भेट जी आहे ती निवड राजकीय नेत्याची, दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही, तर सध्या देशामध्ये सगळीकडे हिंदू, मुस्लिम, कबर, तलाक किंवा वक्फ बोर्ड ह्याच्यामुळे दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले. त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे. मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी, राजकीय हितासाठी केलं जातं. आता आपण सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे, अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली, या युगात आपण वापरतो. AIचं युग आहे आता. आणि आता आपण काय घेऊन बसलो, आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचंय. आपल्या या शहराला, या संभाजीनगरला पुढे न्यायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, देशाला पुढे न्यायचं. हा मनात ही भावना असली पाहिजे. तू हिंदू, तू मुसलमान, मी हिंदू, मी या भावनेला मला असं वाटत नाही. ठीक आहे, जो कोणी अशा पद्धतीनं देशविघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, त्याला विरोध झालाच पाहिजे. पण कोणाला धर्म म्हणून, जात म्हणून विरोध करणं मला असं वाटतं, मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे, आमच्या विचारात बसत नाही. दादा, पण मुस्लिमांच्या जीवनात त्यावेळेस चळवळीत त्यावेळेस पासूनचे आमचे एकमेकाशी चांगले संबंध आहे. म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी. हे तुम्ही मीडिया आला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं, पण मला असं वाटतं मी मागच्या 20 ते 25 वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी येत असतो. आधी ते तिकडे राहत होते, ते पुण्याहून यायचे, NDTOचे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे, भेटायचो. त्याला काय त्यांचे भाऊ हे सगळे हे टुडे आमच्या कनेक्टमध्ये आम्ही असणारे होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं असं शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही. राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करायचं. मला असं वाटतं एक शहरातले आम्ही नागरिक, एक मित्र, जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे. म्हणून अशा सण ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात, ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात. असं काही ते आले नाही किंवा मीच आलो अशातला काही भाग नाही. त्यामुळे मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतं. बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या, पण मला त्याच्यात कोणतेही वावगं वाटत नाही. पण ही तुमची भेट जी आहे ती निवड राजकीय नेत्याची, दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही, तर सध्या देशामध्ये सगळीकडे हिंदू, मुस्लिम, कबर, तलाक किंवा वक्फ बोर्ड ह्याच्यामुळे दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले. त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे. मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी, राजकीय हितासाठी केलं जातं. आता आपण सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे, अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली, या युगात आपण वापरतो. AIचं युग आहे आता. आणि आता आपण काय घेऊन बसलो, आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचंय. आपल्या या शहराला, या संभाजीनगरला पुढे न्यायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, देशाला पुढे न्यायचं. हा मनात ही भावना असली पाहिजे. तू हिंदू, तू मुसलमान, मी हिंदू, मी या भावनेला मला असं वाटत नाही. ठीक आहे, जो कोणी अशा पद्धतीनं देशविघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, त्याला विरोध झालाच पाहिजे. पण कोणाला धर्म म्हणून, जात म्हणून विरोध करणं मला असं वाटतं, मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे, आमच्या विचारात बसत नाही. दादा, पण मुस्लिमांच्या राष्ट्रपतीने जे व्हायचं ते होईल. राजकारणापेक्षा व्यक्तिगत संबंध सुद्धा मला असं वाटतं महत्वाचे असतात. ही बंधुभाव सुद्धा महत्वाचा असून कोणाला तरी एक पाऊल पुढे टाकावं लागेल. त्याच्यातून भले राजकीय परिणाम जे व्हायचे ते होते. पण ते त्यांच्या विचाराचे आहेत, मी माझ्या विचाराचा आहे. ते त्यांच्या विचारावर ठाम असतात, मी माझ्या विचारावर ठाम असतो. पण
की संभाजीनगर शहर तसं काही फार मोठं महानगर नाही, छोटंसं शहर आहे. आणि आमचे आजचे नाही, वर्षानुवर्ष 5-25 वर्षापासून एकमेकांशी संबंध असतात. त्या जे जे व्हायचं ते होईल. राजकारणापेक्षा व्यक्तिगत संबंध सुद्धा मला असं वाटतं महत्वाचे असतात. ही बंधुभाव सुद्धा महत्वाचा असून कोणाला तरी एक पाऊल पुढे टाकावं लागेल. त्याच्यातून भले राजकीय परिणाम जे व्हायचे ते होते. राजकीय संघर्ष तुमच्या शिवसेना ठाकरे गटासोबत झाला, आज त्यांच्यासोबत तुमचं स्नेहमिलन सुरू आहे. ठीक आहे. काय आहे, राजनैतिक मतभेद असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे. लोकशाही आहे, तो वेगळ्या पक्षाचे, आम्ही वेगळ्या पक्षाचे. पण खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आपण त्योहार, उत्सव हे एकमेकांच्या घरी जाऊन विश करून आपण हे साजरा करत आलेलो आहोत. जसं अंबादास भाऊने सांगितलं, माझा आणि त्यांची ओळख म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेही कॉलेजमध्ये यंग पॉलिटिशियन होते, त्या काळापासून आहे. आणि दरवर्षी तो माझ्या घरी यायचं, मी दिवाळीच्या वेळी त्यांच्या घरी जायचं. पण दुर्दैवाने आज एक अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की एकमेकांचे शत्रू झालेले आहे असं दाखवण्याचे जे प्रयत्न आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. ईद मिलन म्हणजे काय आहे? मिलन का मतलब ये है कि एक दूसरे से मिलेंगे, गले मिलेंगे, शीरखुरमा पिएंगे, मैं इनके पास जाऊंगा तो इनके पास फराळ खाऊंगा दिवाळी के ऊपर के अंदर. ते महाराष्ट्राची संस्कृती होती, कल्चर होता. पण दुर्दैवाने आज कुठेतरी त्याला एक गालबोट लावलेला आहे किंवा इतकं जास्त सेन्सेशनलाइज करण्यात येते. आता मला माहित आहे हे बघून की आज अंबादास माझ्या घरी शीरखुर्मा घेताना ज्या लोकांचा कमी मेंदू आहे ते उद्या त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढणार, हे कशाला गेले होते आणि हे आहे. आपण सगळं सोबत राहिलेले आहे, सोबत आम्ही एकमेकांशी संबंध आहे, ते कधीही संपणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो, कितीही आज जे राजनैतिक पक्ष हे हिंदू मुस्लिमचा वाद करत आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे जे एक संबंध आहे, एक आपलं जे रिलेशनशिप आहे ते कधी संपणार नाही. राजकीय संघर्ष तुमच्या शिवसेना ठाकरे गटासोबत झाला, आज त्यांच्यासोबत तुमचं स्नेहमिलन सुरू आहे. ठीक आहे. काय आहे, राजनैतिक मतभेद असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे. लोकशाही आहे, तो वेगळ्या पक्षाचे, आम्ही वेगळ्या पक्षाचे. पण खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आपण त्योहार, उत्सव हे एकमेकांच्या घरी जाऊन विश करून आपण हे साजरा करत आलेलो आहोत. जसं अंबादास भाऊने सांगितलं, माझा आणि त्यांची ओळख म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेही कॉलेजमध्ये यंग पॉलिटिशियन होते, त्या काळापासून आहे. आणि दरवर्षी तो माझ्या घरी यायचं, मी दिवाळीच्या वेळी त्यांच्या घरी जायचं. पण दुर्दैवाने आज एक अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की एकमेकांचे शत्रू झालेले आहे असं दाखवण्याचे जे प्रयत्न आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. ईद मिलन म्हणजे काय आहे? मिलन का मतलब ये है कि एक दूसरे से मिलेंगे, गले मिलेंगे, शीरखुरमा पिएंगे, मैं इनके पास जाऊंगा तो इनके पास फराळ खाऊंगा दिवाळी के ऊपर के अंदर. ते महाराष्ट्राची संस्कृती होती, कल्चर होता. पण दुर्दैवाने आज कुठेतरी त्याला एक गालबोट लावलेला आहे किंवा इतकं जास्त सेन्सेशनलाइज करण्यात येते. आता मला माहित आहे हे बघून की आज अंबादास माझ्या घरी शीरखुर्मा घेताना ज्या लोकांचा कमी मेंदू आहे ते उद्या त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढणार, हे कशाला गेले होते आणि हे आहे. आपण सगळं सोबत राहिलेले आहे, सोबत आम्ही एकमेकांशी संबंध आहे, ते कधीही संपणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो, कितीही आज जे राजनैतिक पक्ष हे हिंदू मुस्लिमचा वाद करत आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे जे एक संबंध आहे, एक आपलं जे रिलेशनशिप आहे ते कधी संपणार नाही. त्यांना भेटलं तर आपला राजकीय नुकसान होईल, टार्गेट होईल. आहे ना, त्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, आमची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे. पण याचा अर्थ हे होत नाही ना की आम्ही शत्रू आहे. ते त्यांचं पॉलिटिकल लाईन जे आहे ते आपलं फॉलो करतात, आम्ही पॉलिटिकल लाईन ते फॉलो करत आहे. ते त्यांच्या हिंदुत्ववादीचं ते लाईन फॉलो करत असेल तर याचा अर्थ हे आहे का की मी त्यांचा शत्रू झालेला आहे? त्यांचं पॉलिटिकल हे आहे, आमचं पॉलिटिकल एक व्ह्यू आहे, त्याप्रमाणे आम्ही. आता मी लोकसभामध्ये राहिलेलं आहे. लोकसभामध्ये एकमेकांवर इतकं गंभीर आरोप करायचं, असे स्लोगन्स करायचं आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा सेंट्रल हॉलमध्ये बसायचे तर सगळे खासदार एकमेकांसोबत चहा घ्यायचं
पण बाहेर असं वातावरण तयार करण्यात येतं. म्हणजे माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की सर्व राजनैतिक पक्षांचे जे मोठे मोठे नेते आहे, आपल्याला शहराला चांगला एक इमेज द्यायचं असेल तर ते आपण, तुम्ही मला बोलवा किंवा माझ्या घरी या, आणि याच्यातून काय आहे की एक चांगला मेसेज जातो की आपण सगळं सोबत आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं लाईन घ्या, आम्ही आमच्या लाईन घेतो, पण त्याच्यामध्ये हे कधीही होणार नाही की आम्ही राजनैतिक शत्रू झालेले आहेत. विचार वेगळे असतील, असायला पाहिजे. लोकशाही आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना हे अधिकार आहे. थँक्यू. त्यांना भेटलं तर आपला राजकीय नुकसान होईल, टार्गेट होईल. आहे ना, त्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, आमची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, पण याचा अर्थ हे होत नाही ना की आम्ही शत्रू आहे. ते त्यांचं पॉलिटिकल लाईन जे आहे ते आपलं फॉलो करतात, आम्ही पॉलिटिकल लाईन ते फॉलो करत आहे. ते त्यांच्या हिंदुत्ववादीचं ते लाईन फॉलो करत असेल तर याचा अर्थ हे आहे का की मी त्यांचा शत्रू झालेला आहे? त्यांचं पॉलिटिकल हे आहे, आमचं पॉलिटिकल एक व्ह्यू आहे, त्याप्रमाणे आम्ही. आता मी लोकसभामध्ये राहिलेलं आहे. लोकसभामध्ये एकमेकांवर इतकं गंभीर आरोप करायचं, असे स्लोगन्स करायचं, आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा सेंट्रल हॉलमध्ये बसायचे तर सगळे खासदार एकमेकांसोबत चहा घ्यायचं. पण बाहेर असं वातावरण तयार करण्यात येतं. म्हणजे माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की सर्व राजनैतिक पक्षांचे जे मोठे मोठे नेते आहे, आपल्याला शहराला चांगला एक इमेज द्यायचं असेल तर ते आपण, तुम्ही मला बोलवा किंवा माझ्या घरी या, आणि याच्यातून काय आहे की एक चांगला मेसेज जातो की आपण सगळं सोबत आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं लाईन घ्या, आम्ही आमच्या लाईन घेतो, पण त्याच्यामध्ये हे कधीही होणार नाही की आम्ही राजनैतिक शत्रू झालेले आहेत. विचार वेगळे असतील, असायला पाहिजे. लोकशाही आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना हे अधिकार आहे. थँक्यू.